जय हिंद मित्रांनो. तर हा गोव्याचा पार्ट दुसरा आहे. तर ज्यात आम्ही गोव्यात असणार आहे आणि आत्तासुद्धा आम्ही प्रॉपरली तिलारी घाटात आहे आणि आत्तापर्यंत अनेक घाटातून मी गाडी मारलोय, पण तिलारीतून गाडी मारण्याची पहिलीच वेळ आहे. आणि ह्या घाटाबद्दल सांगायचं झालं तर डायरेक्ट यू टर्न आहेत, त्यामुळे गाडीवर प्रॉपर कमांड असणं लई महत्त्वाचं आहे. घाट अतिशय सुंदर होता. आकाशात जे दिसणारे ढग आमच्या जवळ होते आणि या घाटात आणि एक आम्हाला अनुभव आला. आमचे कान पूर्णपणे गच्च झाले होते. याचं सायंटिफिक कारण बघायला गेलं तर असं आहे की जेव्हा बाहेरचा वायुदाबात जेव्हा परिवर्तन घडून येतं तेव्हा कानातली जी नलिका आहे त्याची कार्यक्षमता मंदावते. असंच काहीतरी आमच्यासोबत घडलेलं. घाट संपल्यानंतर हा आमचा कानाचा प्रॉब्लेम पूर्णपणे बंद झाला होता. त्याचबरोबर हा जंगलातला भाग असल्याने इथं नेटवर्कसुद्धा कमी आहे. आणि एक मला स्वतःला अनुभव आला की ही जी चौघं होती सुरुवातीपासून लई निवांत बसलेली, पण जसं आम्ही पुढे जाईल तसं या चौघांचा जीव गळ्यापर्यंत आलता. त्यानंतर आम्ही डायरेक्ट ओल्ड गोव्यात पोहोचलो. गाडी वगैरे पार्किंग केली आणि गेलं चर्च बघायला. ते पण आम्ही नाईट पॅन्ट घालून चर्च बघायला गेलं. चर्च अतिशय सुंदर होतं. आणि हा नियोजनाचा बादशाह बघा श्रेयश कांबळे, त्याची इरादा काय बरोबर वाटेने झालती. तर मग त्याला आम्ही समजावून चर्चमध्ये घेऊन गेलो. त्यानंतर हा प्रथमेश बघा, भावाने बार्गेनिंग करून ते बोचकं खरेदी केला. गोव्यामध्ये बार्गेनिंग करणं चेष्टा नव्हतं, पण भावाने केला. त्यानंतर आम्ही रूमच्या शोधात गेलं आरंबोल बीचच्या दिशेने. CNG वगैरे भरलं, बुकासुद्धा आले लागलेल्या. जेवण वगैरे केलं, गाडी चेक वगैरे केली आणि हवा वगैरे जरा कमी होती गाडीमध्ये. मग गाडीमध्ये हवा वगैरे वारली आणि आमचं जे ठिकाण आहे, आता आम्ही रूम बुक करणार आहे आरंबोल बीचपाशी. आणि बीचपाशी रूम जरा महागच मिळतात, पण आम्हाला व्यवस्थित रूमसुद्धा मिळालेली आहे. आणि विषय असा झाला की ज्या बोटीत आम्हाला आमची गाडी घालायची होती तीच बोट मला आणि विक्रमदादाला घेऊन पुढच्या दिशेने निघाली. मग प्रथमेश बोटीत गाडी पार्क केला व त्यांनी दुसऱ्या किनाऱ्यावर आली. तिथं आम्ही त्यांची म्हणजे दोघंजण आम्ही त्यांची वाट बघत बसलेलं. ज्यावेळी आम्हाला म्हणजे मगाची बोट जी आम्हाला दोघांना बोटीत घेऊन गेली होती त्यावेळी आमचा फोनसुद्धा तिथंच राहिलेला, त्यामुळे आम्हाला व्हिडिओ काढता आला नाही. आणि हा जो व्हिडिओ काढलेला आहे तो श्रेयसनं काढलेला आहे. तर गोव्यात जर तुम्हाला तुमचा वेळ वाचून प्रवास करायचा असल्यास अशा बोटी खूप फायदेशीर ठरतात. आणि शेवटी आम्ही आरंबोल बीचवर पोहोचलोय आणि रूम पण आम्हाला मिळाली. जवळजवळ 1400 रुपयाला काहीतरी रूम मिळालेली आहे आम्हाला. आणि म्हणजे जवळजवळ समुद्र किनाऱ्यापासून जवळच होती. त्यानंतर थोडा वेळ जरा झोपलं, लई दमून भागून आलतं. झोप झाल्यानंतर म्हटलं की बीचवर जायचं आणि जरा स्विमिंग वगैरे करायचं. सीझन नसल्यामुळं गर्दी पण काय नव्हती आणि इथं जरा शॉपिंग वगैरे भावाने केला. आणि हा इथं नियोजनाचा बादशाह बघा, श्रेयश कांबळे. इथं सुद्धा काहीतरी त्याची इरादा सुद्धा बदललेली. तर ते बघा काय करायला आहे. ह्याला समजावून सांगितलं आणि परत स्विमिंगला घेऊन गेलं आणि जरा बिवलं जरा मजा वगैरे केलं. तर भावांनो, आता आम्ही तिसरा पार्ट सुद्धा टाकणार आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. जय हिंद.